श्री स्वामी समर्थ. कोण म्हणतं की उपवासाला दहीवडा खात नाही, तर मी तुमच्यासाठी घेऊन आले मस्त असा हेल्दी आणि टेस्टी दहीवडा, तोही उपवासाचा. हो, खरं ऐकताय तुम्ही, उपवासाचाच दहीवडा आहे. तर इथे मी तुम्हाला अगोदर साहित्य मी दाखवते. इथे जे बेसिक घरातलं जे साहित्य आहे तेच मी घेतलं होतं. इथे मस्त आलू असे उकडून घेतले, मस्त मॅश करून घेतले, बारीक करून घ्या. जास्त थोडे जाडसर असले की ते छान लागत नाही, आणि जर बारीक असली याची स्टफिंग ही छान बनते आणि छानही होतं. मग हे बॅटर जे आहे त्याला असं पातळसर बनवून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही म्हणजे मी सांगेल तुम्हाला की जास्तही ते बॅटर जे आहे त्याला पतलं बनवू नका, जास्त पातळ बनवायचं नाही, मध्यमच ठेवायचं. मध्यम ठेवलं की मस्त त्यामध्ये आलू डिप करून तळता येतो. तर हे बॅटरही मी बनवलं, आणि जे काही आलूची आपण स्टफिंग घेतली होती त्यामध्ये हिरवी मिरची, त्यानंतर इथे आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि तुम्ही मीठ घातलं, हा दाण्यांचा कूट आहे, हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकला तरीही चालेल. मग हे जे स्टफिंग आहे त्यानंतर आपण त्याला मस्त मळून घ्यायचं, आणि जास्त पातळ करायचं नाही आहे. त्यानंतर जे बॉल्स बनवणार आहेत आपण त्याचे, ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बनवू शकता. छोटे मोठे तुम्हाला जसे हवे आहे तसे तुम्ही बनवू शकता. इथे मी मीडियम साईजचेच बनवले होते, कारण की मीडियम साईजचा दहीवडा छान लागतो खायला आणि तळतोही लवकर. त्यानंतर मी सगळे जे बॉल्स आहेत ते असेच बनवून घेणार आहे, आणि बॉल्स वगैरे बनवणार. त्यानंतर जे आपण बॅटर ठेवलेलं होतं ते मस्त आता सेट झालेलं आहे. त्यानंतर जे काही आपण आलूचे बॉल बनवले ते त्यामध्ये मस्त डिप करायचे आणि छान फ्राय करायचे. हे जे मी तुम्हाला एक सांगेल की तुम्ही जे आलूचं स्टफिंग आहे ते जास्त पातळ करायचं नाही, कारण की जास्त पतलं झालं ना ते, तर हे बघा माझ्याकडून ते पहिला जो वडा आहे ना तो कढाईला चिटकला होता. तर त्यामुळे तुम्ही मस्त असं बॅटर जे आहे ते छान बनवा. आणि हे बघा किती छान सोनेरी रंगावर मी तळू दिले आहे, आणि खूप छान झालं होतं. आता जे दहीवड्यासाठी दही लागणार आहे ते बनवून घेऊया. इथे मी थोडीशी दह्यामध्ये साखर टाकली, आणि दही एकदम थंडगार घ्या, थंडगार असल्यावर छान लागतं. तर इथे दह्यामध्ये साखर आणि थोडीशी लाल मिरची पावडर. जर तुम्हाला एक सांगेल की लाल मिरची पावडर ही घरी जी करून घेतो आपण ती घ्या, कारण की बाहेरच्या याच्यामध्ये भेसळ असू शकतं. तर त्यामुळे मी इथे घरी केलेलीच घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता मी तुम्हाला सांगते की दहीवडा जो आहे तो कसा सजवायचा, कसा घ्यायचा. तर आता जे वडे आहे त्याला मधून कट मारून घ्यायचं, जेणेकरून दही जे काही आपण साहित्य टाकणार आहे ते मस्त मध्ये गेलं पाहिजे त्याच्या. इथे मी त्याच्यावरती लेअर बनवणार आहे. सगळ्यात अगोदर वडे घेतले, त्यावरती दह्याची पहिली लेअर घातली. त्यानंतर हे शेव होते माझ्याकडे उपवासाचेच, तर हे शेव आणि शेंगदाणे जे आहे ते मी घेतले होते याच्यावरती टाकायला. तर हे टाकले. मग चिंचेचं जे पाणी आहे तेही मी घातलं यावरती, परत शेव घातले, आणि मस्त असा दहीवडा तयार होतो. तर आवडल्यावर नक्की सांगा, आणि कमेंट करून नक्की मला सांगा. श्री स्वामी समर्थ.